मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात साक्री तालुक्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न उपस्थित. आमदार मंजुळा गावित यांचे परिसरात कौतुक. यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी मानव विकास मिशन अंतर्गत सायकल वाटप, 12वी नंतर विद्यार्थ्यांना सवलती पास देण्यात यावे, तसेच साक्री तालुक्यातील ग्रामीण भागात 12वी नंतर वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी वाढीव कोटा मंजूर करावा, महाविद्यालयात प्रवेश फी कमी करावी व ग्रामीण भागात इंटरनेट सेवा मिळावी, यासह कला कौशल्य विकास प्रशिक्षण मिळावे. विद्यार्थ्यांना 3 महिन्याचे प्रशिक्षण हे 6 महिने करण्यात यावे. 2 वर्ष व्हेटरनरी कोर्स कालावधी सुरू करावा. पशु व मच्छीविषयी अभ्यासक्रम सुरू करावा, अशी मागणी विधिमंडळात केली. या विषयावर विधान भवनात भविष्य मांडल्याने आमदार गावित यांचे विद्यार्थी पालक यांच्याकडून सर्वत्र कौतुक होत आहे. नंदवैभव न्यूजसाठी कार्यकारी संपादक राजेंद्र पवार, साक्री. सन्माननीय अध्यक्ष महोदय, धन्यवाद. मी आजच्या या 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी, माझं मन व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी उभी आहे. विद्यार्थी हे आपल्या देशाचे भवितव्य आहेत, राष्ट्राची संपत्ती व उद्याची उमेद आहे. या विचाराने प्रेरित होऊन राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि कमी खर्चात उच्च शिक्षण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आपल्या महायुती शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत. त्याबद्दल मी शासनाचं मनापासून मी आभार मानते. अध्यक्ष महोदय, आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांचे नेहमीच आपल्या देशातील सर्व विद्यार्थ्यांना विविध माध्यमांच्या माध्यमातून त्यांचं नेहमीच मार्गदर्शन त्यांना मिळत असते. त्याबद्दल मी आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांचं देखील मी मनापासून आभार मानते. अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ हा ग्रामीण भाग असल्याने आपल्या या शासनाच्या योजनांमुळे माझ्या ग्रामीण भागातील मुलामुलींची शैक्षणिक प्रगती पाहताना मला आज आनंद होतोय. आपल्या शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनांच्या माध्यमातून माझ्या ग्रामीण भागातील 5वी ते 12वीच्या हजारो मुलींना आज त्याचा लाभ घेता येतोय. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागातील मुलींसाठी मानव विकास मिशन या योजनेच्या अंतर्गत 8वी ते 12वीच्या मुलींसाठी काही ठिकाणी मोफत सायकली दिल्या जातात, तर काहींना 5वी ते 12वीच्या मुलींसाठी बाहेर गावाहून ये जा करण्यासाठी मोफत बसेसची उपलब्ध करून दिले जातात. अशा सुविधा ह्या माझ्या मुलींसाठी दिल्या जातात. अध्यक्ष महोदय, 12वी नंतरच्या किंवा इतर शैक्षणिक विद्यार्थ्यांना देखील सवलत पास देण्यात यावेत अशी मी विनंती करते. मानव विकास मिशन अंतर्गत देण्यात येणाऱ्या बसेसची संख्या वाढवून शाळा आणि कॉलेजच्या वेळेत बसेसच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात व नव्या बसेस देण्यात याव्यात अशी मी शासनास विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा आहेत, स्वप्न आहेत. आपल्या मुलांना देखील उच्च शिक्षण मिळावे, डॉक्टर व्हावेत, इंजिनियर व्हावेत असे नेहमीच शेतकऱ्यांना वाटते, गोरगरिबांना वाटते. अध्यक्ष महोदय, आज उच्च शिक्षणाची फी एवढी मोठी आहे की शेतकरी वर्गाला घर, शेती, मालमत्ता गहाण ठेवून किंवा विकून सुद्धा फी पुरेशी होत नाही. पर्यायाने प्रवेश मिळत नाही. माझ्या ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आजही ही स्वप्ने अधुरेच आहेत. शिकायची इच्छा खूप आहे, शिकायची इच्छा भरपूर आहे, परंतु फी भरू शकत नाही. पित्याच्या डोळ्यात अश्रू पाहून आणि चांगले हुशार विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे बैलजोडी घेऊन शेताच्या बांधावर पुन्हा जावे लागते. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, माझ्या या गोरगरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी त्यांना शालेय प्रवेशात विशेष बाब म्हणून संधी देण्यात यावी व प्रवेश शुल्कात सूट देण्यात यावी अशी मी शासनास विनंती करते. अध्यक्ष महोदय, आज शिक्षणाची परिस्थिती बदललेली आहे. शाळा, कॉलेजेस प्रवेश असतील किंवा उच्च शिक्षणाचे प्रवेश असतील, प्रशिक्षण असेल, मार्गदर्शन असेल, तर जवळपास ऑनलाईनच आज हे सर्व सुरू आहे. आणि आमच्या या ग्रामीण भागात इंटरनेट, मोबाईल, संगणक आणि इतर साधनांचा अभाव असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती व मार्गदर्शन मिळत नाही. अध्यक्ष महोदय, त्यासाठी मी शासनास विनंती करेल
की प्रत्येक ग्रामीण भागातील गावापर्यंत आणि खेडोपाडे गाव दऱ्याखोऱ्यांपर्यंत अशा ह्या इंटरनेटची सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यावी अशी मी विनंती करते. अध्यक्ष महोदय, आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेश तर मिळतो, परंतु त्यांच्या निवासाची व्यवस्था होत नसल्याने पर्यायाने त्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ त्यांच्यावर येते. म्हणून वसतिगृहांची संख्या वाढवावी अशी मी विनंती करते. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यास केंद्र वाढवून त्यांना मार्गदर्शन वाढवून अभ्यासिकांची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यासिका वाढवणे यासाठी मी विनंती करते. अध्यक्ष महोदय, कला कौशल्य आणि विकास प्रशिक्षण यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्यांच्या कला विकसित करून स्वयंरोजगार त्यांना उपलब्ध होताना दिसतोय. माझी विनंती आहे, प्रशिक्षणाचा 3 महिन्याचा कालावधी अपूर्ण होतो, त्यात वाढ करून 6 महिने करावी अशी मी विनंती करते. अध्यक्ष महोदय, तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टार्टअप, मेक इन इंडिया यासारख्या उद्योगांना गती मिळण्यासाठी शासनाने आर्थिक पुरवठा व मुख्य बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी मी विनंती करते. अध्यक्ष महोदय, याच्यासोबतच इयत्ता 12वी विज्ञानानंतर 2 वर्षाचा डिप्लोमा इन पॅरा व्हेटरनरी सायन्स हा अभ्यासक्रम लागू करण्याबाबत माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, दिनांक 8 मार्च 2023 रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत इयत्ता 12वी विज्ञानानंतर 3 वर्षाचा डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स हा अभ्यासक्रम सन 2023-24 पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी दिनांक 12 सप्टेंबर 2023 व 4 जानेवारी 2024 रोजी इयत्ता 12वी विज्ञानानंतर 2 वर्षाचा डिप्लोमा इन पॅरा व्हेटरनरी सायन्स अभ्यासक्रम सुरू करण्याचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन 2 वर्षाचा डिप्लोमा इन पॅरा व्हेटरनरी सायन्स अभ्यासक्रम लागू करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे शासनाने सदर प्रस्तावास त्वरित मान्यता द्यावी अशी मी आपल्या या शासनास विनंती करते. धन्यवाद.